महापालिका शाळा क्रमांक 26 येथील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर। प्रभाग क्रमांक 18 शिवसेना वसाहत येथील महापालिका शाळा क्रमांक 26 येथील विद्यार्थ्यांना आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहार खिचडी मिळाली होती। ती खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली, मात्र खिचडी खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केल्याने विद्यार्थ्यांना आता बरं वाटत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र शालेय पोषण आहारातून अशा प्रकारे आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत असेल तर ही चिंताजनक बाब आहे। यावेळी खिचडीतून मेलेल्या उंदराचे अंश निघाल्याची माहिती शासकीय रुग्णालय परिसरात शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी दिली। याबाबत महापालिका जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती अश्विन नवले यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 10:20 आपल्या प्रतिक्रियाद्वारे दिली। अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 शिवसेना वसाहतमधील जी मनपा 26 नंबर शाळा आहे, त्या शाळेत आज जी खिचडी आली, त्या खिचडीमध्ये काही मेलेल्या उंदीराचे काही अंश आढळून आले आणि त्याच्यामुळे 10 विद्यार्थी आज मेन हॉस्पिटल येथे 22 नंबर वार्डात त्यांचा उपचार चालू आहे। सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत, परंतु हा जो प्रकार आहे, हा प्रकार महानगरपालिकेच्या चुकीमुळे आहे। महानगरपालिकेने काही वर्ष अगोदर झोन वाईज टेंडर काढलेत, जो अत्यंत चुकीचा आहे। खाद्यपदार्थ जे मुलांना दिल्या जाते त्यात टेंडरच्या माध्यमातून काही आर्थिक लोभापोटी हा झोन वाईज काढण्यात आला, परंतु असं व्हायला नको। अगोदर हे टेंडर महानगरपालिकेच्या प्रभागात ज्या प्रभागात शाळा आहे त्याच प्रभागातील बचत गट हे आपल्या घरी स्वतःच्या किचनमध्ये ते खिचडी बनवून ते मुलांना चांगल्या पद्धतीचा आहार देत होते। पण आज हा जो प्रकार घडला, हा 100% महानगरपालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे घडला। हा घडू नये, त्यामुळे आम्ही आयुक्तांना आता सांगणार आहे की हे असे टेंडर रद्द करून स्थानिक लेवलवर ज्या पद्धतीनं बचत गटांना ते दिल्या जात होतं त्याच पद्धतीने ते सुरू करावं, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडू नये। कंत्राटदारावर काही कारवाईची मागणी करा। कंत्राटदाराला कारवाईसाठी माझी पत्नी नगरसेविका यांनी आताच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवेदनपत्र दिलं आहे। उद्या फूड अँड ड्रग्सवाल्यांकडे सुद्धा आम्ही त्याची तक्रार करणार आहे आणि कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करावा यासाठी आम्ही मागणी करणार आहे आणि ते झाल्याशिवाय थांबणार सुद्धा नाही आहे। 26 नंबर शाळेत ही घटना घडली आहे की लेकरांच्या मुलाच्या खिचडीत उंदराचे पिलं शिजवण्यात आलेले आहे, म्हणून यांना दवाखान्यात आणले। जय महाराष्ट्र। क्रमांक 26 नंबर मनपा शाळेमध्ये आज मुलांच्या खिचडीमध्ये उंदराचे पिल्लं आढळले आहे। तरी त्या संबंधित त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये आणलेलं आहे। त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची परिस्थिती थोडीशी गंभीर दिसत आहे। तरी आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी ही अकोला जिल्हा मनसेतर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊ आणि त्याची प्रकृती जर समजा अजून काही बिघडली तर आम्ही त्यांच्याजवळून जे काही मुआवजा आहे ते आम्ही त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ। या मुलांना त्यांचे पैसे मिळावे असे आम्ही निवेदन देऊ आयुक्त साहेबांना। त्यांनी जर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही मनसे स्टाईलमध्ये ॲक्शन घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।